वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षानिमित्त नवीन पनवेल येथील मांठिया विद्यालयाच्या मैदानावर भव्य समूह गायन कार्यक्रम पार पडला। महाराष्ट्र प्रदेश आणि उत्तर रायगड भाजपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे वनेमंत्री गणेश नाईक, अभिनेते शरद पोंक्षे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वंदे मातरम गीताची पार्श्वभूमी आणि महत्त्व यावर शरद पोंक्षे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले। मातृभूमीप्रती अभिमान, एकता आणि देशभक्तीची भावना जागवणाऱ्या या राष्ट्रप्रेमी उत्सवात 3000हून अधिक विद्यार्थी, नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले। मातृभूमीबद्दलचा अभिमान वृद्धिंगत व्हावा आणि वंदे मातरम गीताची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे, असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले। तर वंदे मातरम हे भारतीय संस्कृतीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून या गीताची प्रेरणा जनमानसात कायम राहावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली। सर्वांना माझा नमस्कार। आज 7 नोव्हेंबर 2025 बरोबर 150 वर्षांपूर्वी कलकत्त्याजवळच्या नौहाटी नावाच्या गावामध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय नावाचे एक ऋषितुल्य साहित्यिक त्यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं। या गीताच्या जन्माचा एक खूप छान किस्सा आहे। हे गीत लिहिण्याच्या आधी 2.5-3 वर्षांपूर्वी अतिशय अस्वस्थ मनस्थितीमध्ये असताना काहीतरी चांगलं लिहावं असं सतत वाटत असूनही काहीही कागदावरती उतरत नव्हतं। अशा वेळेला बंकिमचंद्र त्यांच्या घराच्या बाहेर पडले आणि गंगा नदीच्या काठावर जाऊन बसले। संध्याकाळची वेळ होती, काही सुचत नव्हतं, अत्यंत अस्वस्थ मन। आणि त्यावेळेला त्या गंगा नदीमध्ये एक छोट्याशा नावेमध्ये एक कोळी जाळं टाकत होता आणि मासे पकडत होता। आणि मासे त्याच्या जाळ्याला लागल्यानंतर तो कोळी बंगाली भाषेमध्ये त्या गंगा मातेचे आभार मानत होता। बंगाली भाषेमध्ये तो गंगा मातेला असं म्हणत होता की गंगा माते, तू आहेस म्हणून माझं घर चालतं, तू आहेस म्हणून मला मासे मिळतात, तुझं रक्षण करणं, तुझी पूजा करणं, तुझ्यासमोर नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य आहे। आणि एका कोळ्याचे बंगाली भाषेतले हे 4 शब्द बंकिमचंद्रांच्या कानावर पडले आणि तिथं खऱ्या अर्थाने वंदे मातरमची बीज रुजली। पण ती रुजली म्हणून तात्काळ त्यांच्या कागदावर उतरली नाहीत। त्याच्यानंतर मध्ये बराच काळ गेला, जवळजवळ 2.5-3 वर्ष गेली आणि त्याच्यानंतर दुर्गा मातेला समोर बसलेले असताना त्या दुर्गा मातेची मूर्ती पाहिली। देश पारतंत्र्यामध्ये होता, ब्रिटिश अमानुषपणे देशावर राज्य करत होते, भारतीयांना त्यांनी गुलाम बनवलेलं होतं। आणि अशा अवस्थेमध्ये दुर्गा मातेसमोर शांतपणे एकचित्ताने बघत असताना त्यांना दुर्गा मातेच्या नजरेमध्ये पहिल्यांदा एक विलक्षण असं तेज दिसलं। तिच्या पायाखाली एक राक्षस तुडवला जातोय, ते राक्षस म्हणजे ब्रिटिश आहेत आणि दुर्गा माता म्हणजे माझी भारत माता आहे। तिथून ते घरी आले, कलकत्त्याच्या नौहाटीच्या त्यांच्या दुमजली घरामध्ये वरती आले, बसले आणि एका फटक्यात त्यांनी वंदे मातरमची 5 कडवी लिहून काढली। ही 5 कडवी लिहून झाल्यानंतर त्यांनी जवळच्या बंगाली साहित्यिक मित्रांना त्यांनी ती वाचून दाखवली की मला एक नवीन छान सुचलेली कविता आहे। त्या मित्रांनी टिंगल केली, ही अशी कशी कविता आहे, एकतर संपूर्ण संस्कृतमध्ये नाही, त्याच्या मध्ये मध्ये बंगाली शब्द घुसडलेले आहेत, ही कसली कविता आहे। बंकिमचंद्र चिडले आणि तेव्हा त्यांनी त्यांना मित्रांना सांगितलं की तुम्हाला जसं हवं तसं मी लिहित नाही, मला जे सुचलं ते मी लिहिलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माझ्या कवितेची तुम्ही टिंगल केली
हीच माझी कविता उद्याच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र बनेल. मग काही वर्ष हे वंदे मातरम कुणालाच माहीत नव्हतं. जवळजवळ 4-1 वर्षानंतर त्यांनी आनंद मठ नावाची कादंबरी लिहिली. मुलांनो, हा वंदे मातरमचा इतिहास शांतपणे ऐका. हे पाठ्यपुस्तकांमध्ये कोणी शिकवत नाही. संधी मिळाली तुम्हाला काहीतरी चांगलं कानावर पडण्याची. ऐका, अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. मग त्याने आनंद मठ कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये गोष्टीमध्ये एक अशी सिच्युएशन आली, एक अशी जागा आली की जिथे त्यांना एक गाणं लिहावं असं वाटलं. आणि मग त्यांना स्वतःलाच लक्षात आलं की आपणच 4 वर्षांपूर्वी लिहिलेलं वंदे मातरमचे शब्द इथे चपखल बसतायत. आणि म्हणून त्यांनी आधी लिहिलेलं वंदे मातरम आनंदमठ कादंबरीच्या मध्येच लिहून टाकलं. मग ही कादंबरी प्रकाशित झाली आणि ती अत्यंत लोकप्रिय झाली. स्वातंत्र्याची चिंगारी मनामनामध्ये निर्माण करणारी ही कादंबरी, त्याच्यावर ब्रिटिशांनी अनेक वेळा बंदी आणण्याचा प्रयत्न केला. ती विविध मार्गांनी सतत लोकांसमोर येत राहिली. मग या आनंदमठ कादंबरीवरून एक नाट्य प्रयोग सादर करण्यात आला कलकत्त्यामध्ये. आणि तो कलकत्त्यामध्ये जेव्हा नाट्य प्रयोग पहिल्यांदा सादर केला गेला तेव्हा त्या नाटकातलं एक नाट्य गीत म्हणून पहिल्यांदा वंदे मातरम गायलं गेलं. वंदे मातरमचं असं रंगमंचावरचा आविष्कार हा त्या नाटकातनं पहिल्यांदा झाला. त्याच्यानंतर 1896ला राष्ट्रीय काँग्रेस एकमेव पक्ष होता, ब्रिटिशांनी स्थापन केलेला पक्ष. हे जे बोलतात ना काँग्रेस काँग्रेस, तर हा काँग्रेस भारतीयांनी स्थापन केलेला नाही. याची स्थापना सर ॲलन ह्यूम ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेली स्थापना आहे. त्याचं अधिवेशन होतं 1896ला. त्या अधिवेशनाच्या संगतेला असे गीत असावं जे उद्याचं भारताच्या स्वातंत्र्याचं गीत होईल. आणि देश स्वतंत्र जेव्हा होईल तेव्हा त्या देशाचं राष्ट्रगीत होईल. ही जबाबदारी रवींद्रनाथ टागोरांवर टाकण्यात आली. आणि रवींद्रनाथ टागोरांनी पहिल्यांदा 1896च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या सांगता समारंभाला संपूर्ण वंदे मातरम म्हटलं आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनाची सांगता झाली. हे दुसऱ्यांदा म्हटलं गेलं. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा मंत्र होण्याची वेळ आली, ती बंगालची फाळणी. तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची जी नीती होती. हिंदू मुसलमानांना एकमेकांपासून तोडायचं म्हणून बंगालची पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी फाळणी करण्याचा घाट रचला गेला लॉर्ड कर्झनने. आणि त्याला जबरदस्त विरोध झाला. आणि या विरोधामध्ये एक 14 वर्षाचा मुलगा पहिल्यांदा अशा मैदानावरती गर्दी जमलेली असताना त्याच्या तोंडातून पहिल्यांदा सार्वजनिकरित्या वंदे मातरमचा जयघोष झाला. त्याला ब्रिटिशांनी पकडलं मैदानामध्ये. 14 वर्षाच्या लेकराला मैदानामध्ये खांबाला निर्वस्त्र करून बांधून त्याला चाबकाचे फटके मारायला सुरुवात केली. प्रत्येक चाबकाच्या फटक्याबरोबर त्याच्या मुखातून एकच मंत्र येत होता, वंदे मातरम. आणि खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तो मंत्र बनला. आणि मग त्याच्यानंतर सत्याग्रहींपासून ते क्रांतिकारकांपर्यंत प्रत्येकाच्या मुखामध्ये वंदे मातरमचा जयघोष सुरू झाला. खुदिराम बोसांना जेव्हा फाशीवर लटकवलं तेव्हा फासावर लटकताना
जी मानसिक स्थैर्य लागतं ते स्थैर्य देणारा हा मंत्र होता वंदे मातरम. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक क्रांतिकारक फासावर लटकताना वंदे मातरमचा जयघोष करत फासावर लटकत गेला. म्हणजे अगदी उपोषणाला बसण्याने अहिंसेच्या मार्गाने जाणारे सत्याग्रहींपासून बंदुकांनी ब्रिटिशांची मस्तक उडवणारे बॉम्ब फेकणाऱ्या क्रांतिकारकांपर्यंत प्रत्येकाच्या मुखामध्ये वंदे मातरम जयघोष रंगला. खोटं वाटेल तुम्हाला, अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा मुस्लिम लीगची स्थापनाही झालेली नव्हती त्या बॅरिस्टर जिना अशा सार्वजनिक सभेमध्ये जर वंदे मातरम सुरू झाल्यावर कोणी उभं राहिलं नाही तर जिना चिडत होते. तेच जिना नंतर वंदे मातरमला विरोध करू लागले. कोणीतरी भरवलं त्यांच्या डोक्यामध्ये की वंदे मातरम हे हिंदू देवदेवतांचं स्तुती सुमन गाणारं गीत आहे. त्याची जी पुढची कडवी आहेत, कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले, कोटी कोटी धुजई भृत खर कर वाले, के बाले मात तुम्ही अबले, बहुबल धारिणीम नमामि तारिणीम रिपुदल वारिणीम मातरम वंदे मातरम. आणि त्याच्यानंतरचा जो शब्द आहे दुर्गा दशप्रहरण धारिणी, हे सगळे पृथ्वी मातेला वंदन करणारं, पृथ्वी मातेसमोर शरण जाणारं हे गीत आहे. हे कुठल्याही धर्माचं गीत नाही, कुठल्याही जातीचं गीत नाही. हे विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि जल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होण्यापूर्वी आपण इंद्र देवतेची म्हणजे जलदेवतेची पूजा करत असू. श्रीकृष्णाने आपल्याला पहिल्यांदा भूमातेची पूजा करायला शिकवलं. पृथ्वी हे सर्व गुण संपन्न असं एक महाभूत आहे. आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आणि पाणी म्हणजे जीवन, ह्या चारही गोष्टी आपल्याला जर कुठलं महाभूत देत असेल तर ते पृथ्वी देते. आपली संस्कृती आहे जी आपल्याला देते, जी आपल्याला उभं करते, तिला आपण माता म्हणतो. हा सन्मान आहे तिचा. आपण नद्यांना माता म्हणतो. आपल्याकडं सगळ्यात सर्वात जास्त गौरव आणि सर्वात जास्त नतमस्तक जर पहिल्यांदा आपण कोणासमोर होत असू तर ते आपण आईसमोर होतो. आईशिवाय दुसरं काही नाही. आधी मातृदेव मग पितृदेव. इतकं आई या दोन अक्षरांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पृथ्वी ही स्त्रीलिंगी आहे, त्यामुळं तिला बंकिमचंद्र आईसारखं बघतात. ही पृथ्वी आपल्याला सर्व काही देते. वंदे भारतम लिहिलेलं नाही आहे, वंदे मातरम लिहिलं. संपूर्ण पृथ्वीला वंदन करणारं हे गीत आहे. तिची सुरुवातीची सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. मुलांनो, आपल्या शिक्षकांना याचा अर्थ विचारा. तुम्ही आता सामूहिक गाणं गाणार आहात, पण आपण गाणं गातोय, वंदे मातरम गातोय, हे वंदे मातरमचा अर्थ काय? अर्थ जर कळला नाही तर ती नुसतीच पोपटपंची ठरेल. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम म्हणजे काय? प्रश्न विचारा शिक्षकांना. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम सुहासिनीम सुमधुर भाषिणीम सुखदाम वरदाम मात. ह्याचा अर्थ काय? एवढा वेळ नाहीये माझ्याकडे त्या संपूर्ण गीताचा अर्थ सांगायला. पण सुजलाम सुफलाम, सु म्हणजे छान, सु म्हणजे सुंदर, सु म्हणजे चांगलं, जलाम म्हणजे सर्व उत्तमातल्या उत्तम अशा जळांनी, जळ म्हणजे पाणी, त्या पाण्याने असं पाणी अमृतासारखं पाणी ज्या पृथ्वी आपल्याला देते अशी ती सुजलाम सुफलाम सुंदर सुंदर गोड फळं जी आपल्याला देते. पुलकित यामिनीम शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम. या चंद्राच्या प्रकाशामध्ये इतकं सुंदर तेजस्वी शुभ्र पांढरी अशी आपल्याला ही दिसते. सगळं वर्णन आहे. मलयज शीतला, मलयज म्हणजे इथे भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरती जे पर्वत आहेत त्याच्यावर पांढऱ्या चंदनाचे वृक्ष आहेत. त्या चंदनाच्या वृक्षांचा जो शांत शीतल असा वारा येतो पृथ्वीवरती, आणि वारा नुसता येत नाही, ते चंदन असल्यामुळं त्याचा एक सुगंध येतो.
असं पहिली दोन्ही कडवी जी आहेत ही त्या पृथ्वीचं वर्णन करणारी गीतं आहे, गाणे शब्द आहे. मुस्लिम लीगच्या स्थापनेपर्यंत ह्याला कोणाचाच विरोध नव्हता. विरोध असण्याचं कारणच नाही. हे कुठल्या धर्माचं गाणंच नाही. गाणं लिहिणारे, गीत लिहिणारे आहेत बंकिमचंद्र. बंकिमचंद्र हिंदू आहे आणि हिंदू या एकाच धर्मामध्ये देव देवता मानल्या जातात, मूर्ती पूजा मानली जाते. आपण देवाला देवतेच्या, देवाच्या एका मानुष्याच्या रूपामध्ये बघतो. आणि कवी जेव्हा एखादी कविता रचत असतो तेव्हा त्याला रूपकात्मक बांधले असते, त्याला उपमा अलंकारांनी सुशोभित केलेलं असतं. आपण स्त्रीला सुद्धा चंद्रासारखी दिसतेच म्हणतो. ही रूपक आहेत, ही उपमा आहेत. तर पृथ्वीची सुरुवात, पृथ्वी कशी दिसते ती इतकी सुजलाम आहे, ती सुफलाम आहे, सुंदर गोड फळांनी नटलेली आहे, ती छान पाण्याने नटलेली आहे, ती छान त्या चंदनाच्या वृक्षांचा सुंदर शीतल वारा येतोय, सुगंध येतोय, असं सगळं वर्णन आहे. पण हीच पृथ्वी जेव्हा चिडते, जेव्हा भडकते, जेव्हा रुद्र रूप धारण करते, तेव्हा कवी हिंदू असल्यामुळं त्याला याची उपमा देताना दुर्गा दशप्रहरण धारिणी. इथे धर्माचा काही संबंध नाही, पण जाणीवपूर्वक मुसलमानांच्या डोक्यात कोणीतरी घातलं आणि मग मुस्लिम लीगने या गाण्याला विरोध करायला सुरुवात केली. आणि ज्या ब्रिटिशांनी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनाच हिंदी राष्ट्रवादावर केली, हिंदू मुस्लिम भाई भाई या एकतेच्या वादावर केली, त्यामुळं मुसलमानांना दुखवणं हे काँग्रेसला तेव्हापासून परवडणारं नव्हतं. ते आज तागायत तीच नीती चालू आहे. इथे कोणाला धर्मीयांना दुखावण्याचा संबंधच नाहीये. जे आहे ते आहे. ही पृथ्वी अन्न देताना मुसलमान बघून देते का, हिंदू बघून देते का, ख्रिश्चन बघून देते का? वस्त्र देताना हिंदू मुस्लिम हे बघून देते का? नाही दे. पाणी म्हणजे जीवन. या पृथ्वीवरच्या नद्यांच्या झऱ्याचं पाणी मोहम्मद पण पितो, पोंक्षे पण पितो आणि गणेश नाईक साहेब पण पितो. त्याचा धर्माशी काय संबंध आहे? आपलं अन्न, वस्त्र, निवारा. निवारा म्हणजे घर. आपण घर असं जमिनीवर, सपाट जमिनीवर कधी विटा रचून घर बांधत नाही. आपण कुदळीने खणतो, आपण पाया खणतो. त्या पृथ्वी मातेला आपण वंदन करतो, तिचे मंत्र म्हणतो, तिला विनवण्या करतो की तू माझ्या घराचा पाया घट्ट पकडून ठेव. ती फक्त मंदिराचा पाया घट्ट पकडते का हो? मशिदीचा नाही पकडत, गुरुद्वाराचा नाही पकडत, चर्चेसचा नाही पकडत. मग त्या पृथ्वीला वंदन करायला प्रॉब्लेम काय? आणि मग ते वंदन करणार नसतील गाढवपणामुळं, मूर्खासारखा विचार करून जर ते वंदन करणार नसतील तर त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की तुम्हाला या भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल. याचा धर्माशी काही संबंध नाही, याचा जातीशी काही संबंध नाही, कुठल्याही देवदेवतांशी संबंध नाही. पण हिंदू मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळूच शकत नाही, अशा खुलसट कल्पनांनी ग्रासलेला हा काँग्रेस पक्ष असल्यामुळं प्रत्येक वेळेला मुसलमानांनी विरोध केला की ती गोष्ट टाळायची, ती गोष्ट वगळायची. या बऱ्या कोटीच्या मुस्लिम लांगुल चालनाचा पहिला बळी वंदे मातरमचा पडला. आणि मग पहिली फक्त 2 कडवी जी फक्त निसर्गाचं वर्णन करणारी आहे तेवढीच ठेवली गेली. मुस्लिम लीगची तर इच्छा होती संपूर्ण वंदे मातरमच काढा, पण शेवटची 3 कडवी काढली गेली आणि फक्त पहिली 2 कडवी राहिली. सातत्याने आम्ही कोणीतरी विरोध करतो, मूर्खासारखा, गाढवासारखा, म्हणून त्याच्या समोर शरण जाण्याची जी नीती आपण वापरली ना, त्याचे असंख्य मोठे तोटे आजही आपण भोगतो आहोत. एखाद्या मुलाला कळत नसेल ना तर वर्गामध्ये शिक्षकांची जबाबदारी असते की त्या मुलाला समजावून सांगणं. समजून सांगत नसेल तर 2 थोबाडीत मारून सांगणं. तेही सांगत नसेल तर वर्गाच्या बाहेर उभं करून सांगणं. तर त्याला आवडत नाहीये म्हणून तो धडाच का वगळायचा नसतो. त्याला आवडत नाही म्हणून कविताच वगळून टाकूया, ही कुठलं धोरण आहे? आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या समोर नांगी टाकत राहिलो आणि या देशाचा आज वाटोळ व्हायची वेळ आहे.
आणि मग भयानक असे मतपेट्यांचे एक राजकारण सुरू झालं. आज राजकीय नेते, मोठे मोठे पक्ष, मोठे मोठे लीडर्स बोलायला पण घाबरतात. हे बोललो तर ही मतपेटी जाईल, हे बोललो तर ती 5,000 मतं जातील. अरे जाऊ देत एकदाची मतं ती. पृथ्वीला वंदन करायचं नाही. उद्या ते वाटेल ते सांगायला लागतील तुम्हाला. दुर्गेला वंदन करू नका, करणार नाही. नवरात्र म्हणवू नका, आम्हाला त्रास होतो गरब्याचा, बंद कराल. काय काय बंद कराल तुम्ही? पृथ्वी तलावरचा एकमेव असा देश आहे जो हिंदूंचा देश आहे, जो बहुसंख्य हिंदू इथे राहतात. आणि इथे सुद्धा जर हिंदूंच्या देवदेवतांच्या पूजा करायला आम्हाला जर बंधनं येणार असतील तर मग फार कठीण आहे. परत एकदा सांगतो, वंदे मातरमचा धर्माशी काही संबंध नाही. या पृथ्वीला वंदन करणारं हे गीत आहे. हे बंकिमचंद्रांच्या मुखातून आलं आणि एका ऋषितुल्य अशा या साहित्यिकाने हे उतरवलं. त्याला आजच्या तारखेला 150 वर्ष पूर्ण झाली. आणि दलितच्या राजकारणाचा बळी असाच दिला गेला की खरं तर स्वातंत्र्य म्हणजे 1875 ते 1947 इतकी वर्ष या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई ज्या मंत्रामुळं गाजली, ज्या मंत्रामुळं देश स्वतंत्र झाला, एक माणूस करत नाही, एक गीताने हे कार्य करून दाखवलं. ते गीत खरं तर या भारताचं, स्वतंत्र भारताचं राष्ट्रगीत व्हायला हवं होतं. पुन्हा एकदा तत्कालीन पंतप्रधानांनी नांगीत टाकली आणि वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आणि जनगण मनला राष्ट्रगीताचा दर्जा दिला. बरोबर बघताना काय साधंच वाटतं आपल्याला. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत काय फरक आहे? असा काय फरक आहे? आता क्रिकेटच्या भाषेत सांगतो, 100 रन काढून जो आउट होतो त्याची इतिहासामध्ये सेंचुरी मारली म्हणून नोंद होते. आणि 99 रन काढून जो आउट होतो त्या 99 आणि 100 दोघांच्या बॅटिंगची क्वालिटी तीच असते, दर्जा तोच असतो. पण 99 वर आउट होतो त्याची नोंद होत नाही. एका रनमुळं नोंद होते, सेंचुरी शतक मारलं म्हणून. 99ची नोंद होत नाही. राष्ट्रगीत म्हणायचं कंपल्शन असतं प्रत्येक देशातल्या नागरिकाला. राष्ट्रीय गीत म्हणायचं कंपल्शन नाही. म्हणून संसदेमध्ये काही मुस्लिम नेते जाहीरपणे असं म्हणायची हिम्मत करतात, गले पे छुरी रखेंगे तो भी मैं वंदे मातरम नहीं बोलूंगा. वाह, हा फरक आहे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीतामध्ये. मुलांनो, या देशाचा इतिहास असा अलौकिक इतिहास जगात कुठल्याही देशाला नाही. इतकी पुरातन संस्कृती जगात कुठल्याही राष्ट्राला लाभलेली नाही. अभ्यास करा. शालेय पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन शाळांमधून असे विषय शिकवले पाहिजेत. देशाचा खरा इतिहास शिकवला पाहिजे. महापुरुषांचा खरा इतिहास दडवलेला इतिहास शिकवला गेला पाहिजे. नाहीतर पुढच्या 25-30 वर्षानंतर फार भयानक परिस्थिती असेल. आज खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की इतक्या मुलांच्याकडनं वंदे मातरमचं समूह गान होणार आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. पण नुसतंच पाठ करून घेऊ नका. मध्यंतरी मला एकदा 15 ऑगस्टला एका शाळेमध्ये असंच बोलवलं होतं आणि माझ्यासमोर त्या 700-800 मुलांनी जनगण मन अधिनायक जय हे राष्ट्रगीत म्हणून दाखवलं. आणि ते म्हणत असताना त्यांच्यासमोर एक त्यांच्या पीटीचे शिक्षक होते. त्यांच्या हातामध्ये एक छडी होती आणि ते त्या तालावरती बरोबर ते मुलांकडनं म्हणून घेत होते. ते सगळं झाल्यानंतर माझं भाषण आलं आणि त्या भाषणामध्ये मी पहिला प्रश्न विचारला त्या मास्तरांना की या जनगण मनचा अर्थ माहिती आहे का? मास्तरांनाच माहीत नव्हतं. म्हटलं 1ली ते 10वी 10 वर्ष साधारण 200 दिवस वर्षातले तुम्ही शाळेमध्ये येता, रोज राष्ट्रगीत म्हणता. पण ते राष्ट्रगीत कोणी कोणासाठी लिहिलं, कशासाठी लिहिलं, त्या शब्दांचा जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता याचा अर्थ काय काही माहीत नाही.
शिक्षकांनाच माहीत नाही तर विद्यार्थ्यांना कुठून कळणार? अशा शिक्षणाचा काही उपयोग नाही, असल्या घोकंपट्टीचा काही उपयोग नाही. ही शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे. आजपासून वंदे मातरमच्या 150व्या वर्षानिमित्त का होईना पण या शाळेतल्या शिक्षकांनी आधी स्वतः वंदे मातरमचा अर्थ समजून घ्यावा आणि पुढच्या 6 महिन्यात या शाळेमधल्या इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना 6 महिन्यानंतर वंदे मातरमच्या जनगणमनच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असला पाहिजे. ही जबाबदारी इथल्या शिक्षकांनी घ्यावी असं नम्र निवेदन करतो आणि इथेच थांबतो. वंदे मातरम. कोंगशे साहेबांनी साक्षात आपल्या समोर त्या काळातील स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामध्ये स्वातंत्र्याकरता लढलेल्या क्रांतिकारकांची, देशभक्तांची वर्णन आपल्या समोर केलं आणि स्वातंत्र्यानंतरचे वर्णन त्यांनी केलं आणि त्याने काही खंत व्यक्त केली. बाब असे की एखादी गोष्ट मनासमोर आईचं गुणगान करताना आई अशी असली पाहिजे, म्हणजे ती असण्याकरता आपण तशा प्रकारचे प्रयत्नशील असलो पाहिजे. सुजलाम सुफलाम मलयजी शीतलाम सस्य श्यामलम मातरम वंदे मातरम. म्हणजे कोंगशे साहेबांनी काय, ही पृथ्वी ज्याच्यामध्ये एशिया आला, मिडल ईस्ट आला, युरोप आला, आफ्रिकन देश आला, इतर प्रदेश आला, या पृथ्वीला नमन करण्याची भूमिका म्हणजे वंदे मातरम. अशा प्रकारचं त्यांनी वर्णन आपल्याला सांगितलं. परंतु आज शेकडो वर्षापासून जेव्हा केव्हा ज्ञान प्राप्त झालं आणि भूगर्भातले असलेल्या गोष्टीचा मानवाच्या विकासाकरता वापर करण्याची भूमिका निर्माण झाली, त्या कालखंडापासून या पृथ्वीच्या मासाचे लचके मानवाने तोडले. ज्याला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव म्हटलं जातं, त्या ठिकाणी आयसीलँड बर्फा प्रदेश होता. त्यावेळेला पृथ्वीचं संपूर्ण नियमन योग्य पद्धतीनं व्हायचं. हजारो वर्षापासून टप्प्याटप्प्यानं कोळशापासून वीज निर्मिती, डिझेलपासून गाड्यांची वाहतूक, पेट्रोलपासून गॅसपासून आणि वनांचा ऱ्हास. परिणामी 2012च्या कालखंडामध्ये अमेरिकेचे तत्कालीन उपराष्ट्रपती अल गोर यांनी ग्लोबल वॉर्मिंगची सूचना दिली. क्लायमेट चेंज, वातावरणामधला बदल आणि पृथ्वीचं तापणारं तापमान या गोष्टीची जाणीव करून दिली गेली. कोंगशे साहेब 2 महिन्यापूर्वी मी दुबईला गेलो होतो. सकाळी 9 वाजता 45 डिग्री तापमान होतं. कोविड-19 हा आपल्याकडे 2020ला आला. जगामध्ये लाखो लोक मृत पावली, परंतु भविष्य काळामध्ये उष्माघातानं लाखो नाही करोडचे लोक मृत पावतील असा निश्चितपणे अंदाज. ढगफुटी, अवेळी पाऊस ही एकूणच क्लायमेट चेंजचीच त्या ठिकाणी कारणं आहेत. पूर्वी 1000 चौरस किलोमीटरमध्ये पडणारं पाणी हे 100 किलोमीटरमध्ये पडायला लागलं. ढग वरती येऊन तो कोसळतोय. आता मी 75 वर्षाचा झालो. माझ्या आयुष्यामध्ये मी असा पाऊस बघितला. 6 महिने पाऊस, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबरमध्ये सुद्धा 2-4 दिवस होताच. तर त्याची कारण आहेत की मानवानेच स्वतःच्या स्वार्थाकरता पृथ्वीचे तोडलेले लचके. कोंगशे साहेब लिहून घ्या, 15 वर्षानंतर जगामध्ये युनोमध्ये ठराव होईल की कोळशावर वीज निर्मिती बंद. 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर डिझेल पेट्रोलच्या गाड्या बंद, गॅसच्या गाड्या सुद्धा बंद, ब्रिकेट्सच्या माध्यमातून सुद्धा लाकडाच्या
जाळण्याचा सुद्धा त्या ठिकाणी परिणाम लक्षात घेता त्याला सुद्धा बंदी होणार आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी लोकांची जाणीवपूर्वक जागृती नसल्याचं सांगून आपल्या आईच्या स्मरणार्थ एक पेड़ आपने माँ के नाम, आईच्यासाठी एक झाड लावा अशा प्रकारचं आवाहन केलं. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी मी ज्याला सहकारी म्हणून सुसंवाद केल्यानंतर आम्ही ह्या राज्यामध्ये या 5 वर्षामध्ये 250 कोटी झाडं लावण्याचं एक टार्गेट ठेवलं गेलं आणि या वर्षी त्याच्यातली 10 कोटी झाडं लावली. वन खात्याच्या नर्सऱ्यामधल्या झाडांची निर्मिती, रोपांची, कृषी विभागाकडे आम्ही गेलो, आम्ही कृषी विद्यापीठाकडे गेलो, शेवटी खाजगी नर्सऱ्यांमध्ये गेलो. फार कष्टानं यावर्षी 10 कोटी झाडं मिळू शकली. आता राहिले 50 महिने. 50 महिन्यामध्ये पुन्हा 240 कोटी झाडं लावण्याचं आव्हान राज्यासमोर आहे. वंदे मातरम, मातृभूमीला वंदन फक्त तोंडाने आणि शब्दाने करून जमणार नाही. तर मातृभूमीचं जे रूप आहे ते तेच आहे. ते जर पुन्हा निर्माण करायचं असेल तर आपल्याला निश्चय करावा लागेल, आपल्याला ध्येय नजरेसमोर ठेवावं लागेल. आणि म्हणून भोंसे साहेब, मी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून कोकणामध्ये एक टिश्यू कल्चरची लॅब, पश्चिम महाराष्ट्र, एक मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश, त्या 5 लॅबमध्ये पहिल्या 50 कोटी रुपये त्या लॅबच्यासाठी मी डिमार्केट केली आणि साधारणपणे ह्या 1-1.5 वर्षामध्ये त्याची रोपं तयार होतील. साधारण एखाद्या वर्षामध्ये त्याची हाटणी म्हणजे रोपाची जोपासणी होईल आणि शेवटच्या 1-1.5 वर्षामध्ये ती सगळी लागवड होईल. महाराष्ट्राने 250 कोटी झाडं लावली म्हणजे काही जगातली उष्णता संपणार नाही. महाराष्ट्र आजचं अनुकरण देशातील सर्व राज्य करतील, एशियामधली सर्व देश करतील, मिडल ईस्टमध्ये लोक करतील, युरोपामध्ये लोक करतील, आफ्रिकामध्ये करतील. अशा प्रकारची त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये ह्या सर्व गोष्टी टाळल्या गेल्या तर पुन्हा पृथ्वीचं ते वैभव जे ज्याच्यामध्ये सुजलाम सुफलाम शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. आज कुठली हिंमत सांगू शकतो की नदीचं पाणी शुद्ध आहे, गंगेचं पाणी सुद्धा शुद्ध आहे अशा प्रकारची कोणी सांगण्याचं धारिष्ट करू शकणार नाही. त्याकरता अवेअरनेस स्वतःलाच आपण त्या पद्धतीनं ढाललं पाहिजे आणि ते ढाळल्यानंतर निश्चितपणे त्याच्यातून आपल्याला पाहिजे ते ध्येय गाठता येईल. मी निश्चितपणे सांगतो की बरं आता काय, आता भार आटून गेलेला, आता काय, आता बघून घेतील पुढचे लोक. नाही, पुढच्या पिढीचा जर आपण नाही विचार केला तर तो विचार कधी होणारच नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या 6 महिने नाही 8 महिने पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये आज दर आठवड्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाणी पुरवठा, शेतकऱ्यांचे हाल, प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी प्रत्येक आठवड्यामध्ये ह्या समस्या. आणि कितीही सामर्थ्यवान देश असला, राज्यकर्ते असले तरी सुद्धा आपल्या मूलभूत जीवनामध्ये आपल्याला जर बदल करता नाही आला तर मातृभूमीचं शब्दाने प्रेम हे व्यर्थ आहे. आणि म्हणून कृतीमध्ये त्या ठिकाणी यावं असं वाटत असेल तर पर्यावरणाचा समतोल आपण सावरला पाहिजे. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, जलप्रदूषण, हवा प्रदूषण आणि ज्याला आपण एकूण आवाजाचं प्रदूषण या सगळे रोखण्याची गरज आहे. आज भोंसे साहेबांनी आपल्या देशाच्या तत्कालीन काही घटकांनी केलेल्या चुका देशाच्या विकासाकरता आज लढ म्हणून त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या याचं वर्णन केलं. मी विश्वासाने सांगतो की शेवटी देश राज्यकर्त्यांचा नसतो, देश हा जनतेचा आहे.
पक्ष येतील, पक्ष जातील, नेते येतील, नेते जातील, परंतु भूमी तीच राहील आणि जनता तीच राहणार. आणि ह्या जनतेच्या हिताकरता इन लार्जर इंटरेस्ट आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे ध्येय मनाशी बाळगलं पाहिजे आणि त्या ध्येयपूर्तीकरता आपल्याला झटलं पाहिजे. आज प्रशांत ठाकूर सारखा एक अतिशय ज्याला समाजातल्या सर्व सुखदुःखाची कल्पना आहे आणि त्याच्या सर्व सहकारी ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम करू लागले आहेत हे बघून मला निश्चितपणे आनंद आहे. भविष्यकाल आपल्या सर्वांचा आहे, देश हा सर्वांचा आहे आणि तो देश अतिशय सामर्थ्यवान बनण्याकरता आणि संत ज्ञानेश्वरांनी सांगितले की विश्वची माझे घर. आपल्या साधू संतांनी सुद्धा भूमिका मांडल्यात, त्या संकुचित मांडलेल्या नाहीत. जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व मानवाला, प्राणीमात्राला त्या ठिकाणी सुखाचे दिवस यावे अशा प्रकारची भावना मांडलेली आहे. आज मला या ठिकाणी आपण प्रशांत बोलवलं. मी हे सगळं एक वातावरण बघून मी निश्चितपणे प्रभावित झालेलो आहे. लहानपणी आम्ही असे समोर बसत असताना फार कल्पना वेगवेगळ्या होत होत्या. त्यात आता तर राज्य करायची जबाबदारी आमच्याकडे दिली म्हटल्यानंतर आम्हाला जबाबदारीने बोलावं लागेल, जबाबदारीने वागावं लागेल आणि निश्चित वागण्याचा आत्मविश्वास मनात ठेवून मंचावरती सन्माननीय नाईक साहेब, सन्माननीय शरदजी आपल्यामध्ये उपस्थित राहिले. बाकी सर्व तर आपलीच मंडळी आहेत. मी या सर्वांचंच मंचावरती मनापासून स्वागत करतो. मी अधिक काही या ठिकाणी बोलण्यापेक्षा ते गीत आपल्या सर्वांच्या माध्यमातून घराघरापर्यंत जावं, सामुदायिकरित्या या गीताचं गायन व्हावं. वंदे मातरमची आपण निवडक 2 कडवी म्हणून आपण हे वंदे मातरम गीत गायल्याचं समाधान नाही होत याची प्रचिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना होणार आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माझ्या ज्या ज्या सहकाऱ्यांनी अगदी थोड्या वेळामध्ये परिश्रम घेतलेत त्या सगळ्यांना मी सुरुवातीलाच धन्यवाद देतो. पण आपल्या सगळ्यांचं ज्या संस्थांचे प्रतिनिधी आज या ठिकाणी आलेत, अगदी अल्पावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणावरून आपण सारी मंडळी मग मंचावरची आहेत, समोरची आहेत, आपण सारी मंडळी राष्ट्रप्रेमानं भारित होऊन इथे आवर्जून उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांनाच धन्यवाद देतो. शाळांच्याही आमच्या सर्व प्रतिनिधींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हारे
की